इंडियन कल्चर आणि डिस्टिलरी इन्फॉर्मेशन म्हणून हे आपलं चॅनल आहे. हे बघू शकता आपण, हे कॉफीचा बगीचा आहे आणि कॉफीचं झाड आपण आता जवळून बघण्याचा प्रयत्न करू की कॉफी कशी तयार असते, झाड काय असतं. अशा प्रकारचे ही पानं आणि हे ह्या प्रकारची अशी कॉफीची फळं लागली जातात आणि कॉफीची फळं लागल्यानंतर अशी ती लाल होतात. नंतर हार्वेस्टिंग केलं जातं ह्याचं आणि वाळवलं जातं आणि परत बरंचसं काही असं बघण्यासारखं आहे युगांडामध्ये. छोट्याशा 1 एकराच्या आत एवढ्या कॉफीची झाडं आहे तिथं. बरंच आहे, बघू आपण थोडंसं. हे छोटे छोटे कॉफी आहेत आहोत युगांडामध्ये. आज नवीन काही झाडं बघणार आहोत. परत स्टार्च म्हणजे कसावा, म्हणजे आपल्या शुद्ध भाषेत सांगितलं तर रताळं आपण पुढच्या भागामध्ये बघू. कॉफी. चला, असेच छोटे छोटे व्हिडिओ बघत राहू. युगांडामधलं नवीन काही झाडं जे आपल्या महाराष्ट्रात बघायला मिळत नाहीत ते आपण इथं बघण्याचा प्रयत्न करत राहू. चला, परत एकदा रजा घेतो. पुढच्या व्हिडिओमध्ये तयार राहू.